और जब पूर्ण बहुमत बीजेपी को मिला और देश में पूर्ण बहुमत वाली सरकार का पहला ओबीसी प्रधानमंत्री बनाने का आपने मुझे अवसर देकर के एक ओबीसी का सम्मान किया था। और जैसे इसी मैदान से पूर्ण बहुमत वाली सरकार का ओबीसी प्रधानमंत्री पहली बार बना, पूर्ण बहुमत वाली सरकार का बीजेपी का सीएम भी ओबीसी पहली बार यहां बनने वाला है। परिवारवादी पार्टियां कभी किसी दलित, किसी पिछड़े, किसी आदिवासी को आगे नहीं बढ़ने देती, जबकि आज भाजपा देश की एकमात्र पार्टी है जो ओबीसी समुदाय को सबसे ज्यादा प्रतिनिधित्व देती है। केंद्र की एनडीए सरकार में 27 ओबीसी मंत्री है, जो अब आजादी के बाद पहली बार इतनी बड़ी तादाद में ओबीसी मंत्री केंद्र सरकार का नेतृत्व कर रहे हैं। आज देश में बीजेपी के 85 ओबीसी एमपीज है। आज देश में बीजेपी के 365 ओबीसी विधानसभा सदस्य है। आज देश में बीजेपी के 65 ओबीसी विधान परिषद सदस्य है। तेलंगाना में भी बीजेपी अपने बीसी साथियों के हितों का सबसे ज्यादा ख्याल रख सकती है। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक ओबीसी बाबत महत्वाचं विधान केले। ते असं म्हणाले की ओबीसीना फक्त भाजपच न्याय देऊ शकतो। मग आम्ही ओबीसीचे आहेत ना, न्याय देणारच ना ते आम्हाला, आम्ही ओबीसीचे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक ओबीसी बाबत महत्वाचं विधान केले। ते असं म्हणाले की ओबीसीना फक्त भाजपच न्याय देऊ शकतो। मग आम्ही ओबीसीचे आहेत ना, न्याय देणारच ना ते आम्हाला, आम्ही ओबीसीचे। माझ्या समाजाच्या दुःखाची जाणीव आहे असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी आजच्या सकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये म्हटलेलं आहे। तर म्हणजे त्यांनी ओबीसी नेत्यांवरती देखील निशाणा साधलेला आहे। ओबीसी नेते हे 20 वर्षापासून आरक्षणामध्ये आहेत आणि ते आरक्षणाला विरोध करतात असं देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केलेलं आहे। त्यांनी यावेळी सांगितलेलं आहे की 24 तारखेनंतर जर आम्हाला आरक्षण मिळालं नाही तर त्या नेत्यांची नावं जाहीर करण्यात येतील आणि त्या नेत्यांना आता परिणामांना सामोरं जावं लागेल असा इशारा देखील मनोज जरांगे पाटील यांनी थोडक्यात दिलेला आहे असं आपण निश्चितच म्हणू शकतो। तर ही ती बातमी आहे मंडळी। 24 तारखेनंतर काय होणार या संदर्भातली मनोज जरांगे पाटील यांची आजची सकाळची पत्रकार परिषद पार पडली। यामध्ये असंख्य प्रश्नांची उत्तरं त्यांनी दिली, पण हा महत्वाचा प्रश्न तुमच्यापर्यंत आज आम्ही पोहोचवत आहोत। तर जिल्ह्यांमध्ये मराठा समाजाला प्रमाणपत्र देण्यासाठी कक्ष देखील सुरू करण्यात आलेले आहेत आणि यावरून लक्षात येत आहे की सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी दिरंगाई करत नाहीये। जर त्यांनी दिरंगाई केली तर आम्ही सावध आहोतच। शिवाय ओबीसी नेते एकवटले असतील, मात्र सामान्य ओबीसींना हे माहिती आहे की आमचे पुरावे मिळत आहेत, आम्ही ओबीसींचं आरक्षण घेत नाही आहोत, जे आमचं आहे तेच आम्ही घेतोय, आमची बाजू सत्य असल्याचं सरकार हे करतंय कारण आमची बाजू सत्याची आहे असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय। कुणी असा दावा केला की आमचं आरक्षण हिरावून घेत आहेत, तरीही आमच्याकडे पुरावे आहेत की आम्ही पूर्वीपासून कुणबी आहोत। आता हे सामान्य ओबीसींना पटू लागलेलं आहे। आम्ही असं केलेलं नाहीये की आमच्याकडे पुरावा नाहीये आणि आम्ही देखील ओबीसींमध्ये गेलेलो, तसं केलेलं नाहीये। आमच्याकडे पुरावे आहेत म्हणून आम्हाला कुणबी प्रमाणपत्र मिळू लागलेली आहेत। त्यांनी आम्हाला विरोध कधी केला असता जर आमच्याकडे पुरावा नसता। मात्र ओबीसी बांधवांना माहिती आहे की आमच्याकडे पुरावे आहेत। सामान्य ओबीसींना माहिती आहे की मराठा आणि ओबीसींमध्ये भांडणं लावायचं काम ओबीसी नेते करतात। ते हेच लोक म्हणत आहेत। त्यांना वस्तुस्थिती आता समजली आहे असं मनोज जरांगे पाटील यांनी आज सकाळी पत्रकार परिषदेमध्ये म्हटलंय। ओबीसी बांधवांना मी सांगू इच्छितो की आमच्याकडे पुरावे आहेतच। एखाद्याची जमीन आहे आणि त्याचे पुरावे असतील तर ती जमीन त्याला मिळाली पाहिजे,
गोरगरिबांचं वाटोळं झालं पाहिजे हे ओबीसी नेत्यांच्या मनात आहे. ओबीसी बांधवांच्या मनात काहीही नाही असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे. सरकार जे खरं आहे ते करत आहे. आतापर्यंत 40 वर्ष मराठा बांधवांचं नुकसान झालेलं आहे. आता ओबीसी लोकांना हे कळलेलं आहे आणि ओबीसी नेत्यांचं ते ऐकणार नाहीत आणि अशी आम्हाला खूप मोठी खात्री आहे असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी यावेळेस म्हटलेलं आहे. आमचंच आरक्षण आम्हाला दिलं जात आहे, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही हे सरकारचं म्हणणं योग्यच आहे आणि असं माझं देखील म्हणणं आहे असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. त्याचबरोबर 24 डिसेंबर पर्यंत जर आम्हाला आरक्षण मिळालं नाही तर ओबीसी नेत्यांची नावं जाहीर करणार आहोत. कोण कोण ओबीसीमध्ये 20 वर्षांपासून आहे आणि आपलं आरक्षण कुणी दिलं नाही ती नावं जाहीर करीन असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे. आमचं हक्काचं आरक्षण आहे ते आम्हाला मिळणारच आहे. जे विरोध करत आहेत त्यांनी सांगावं की नेमका विरोध कशासाठी आहे. आमच्या हक्काची सुविधा आहे आणि जे ओबीसींना मिळतं त्या सुविधा ते हक्क आम्हाला देखील मिळावे असं आमचं म्हणणं आहे. आणि ओबीसी नेते जे आता विरोध करतात त्यांची नावं आम्ही जाहीर करून टाकू आणि मग पुढील परिणाम जे काही होतील ते निश्चितच वेगळ्या पद्धतीनं समोर येतील अशा प्रतिक्रिया आता उमटू लागलेल्या आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी आज गॅलेक्सी रुग्णालय छत्रपती संभाजीनगर येथून सकाळी 8:30 वाजता ही पत्रकार परिषद पार पडलेली आहे. यामध्ये पत्रकार बांधवांनी असंख्य वेगवेगळे प्रश्न मनोज जरांगे पाटील यांना विचारले होते. त्यातला महत्वाचा प्रश्न असा देखील होता की तुम्ही दिवाळी साजरी करणार का, फटाके फोडणार का. त्यांचं म्हणणं आलेलं आहे की जेव्हा सरकार माझ्यापर्यंत GR घेऊन येईल, आरक्षण आम्हाला पूर्ण तो GR घेऊन येईल, त्या दिवशी मी त्यांच्या गळ्यात पडेल, मी त्यांचं स्वागत करेल. पण मी फटाके तोपर्यंत नाही फोडणार कारण माझे मराठा बांधव यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. त्यांचं दुःख मला माहिती आहे आणि त्यामुळे मी फटाके फोडून माझी दिवाळी साजरी नाही करणार आहे. त्याचबरोबर मी कुठले फराळ, लाडू, चिवडा आणि गुलाबजाम खात बसणार नाही. मला माझ्या दुःख त्याचं उत्तर मनोज जरांगे पाटील यांनी आज दिलेलं आहे. अशाच आणि यासारख्या असंख्य नवनवीन अपडेटसाठी तुम्ही मराठी एक्सप्रेसला सबस्क्राईब नक्की करा आणि बघत राहा आपलं हक्काचं मराठी चॅनल मराठी एक्सप्रेस. धन्यवाद.